हॅलो, नमस्कार. आपण पाहत आहोत फेसबुक ऍप्लिकेशन. फेसबुक ग्रुप ऑटो सॉफ्टवेअर सिलेक्ट ग्रुप अँड सेंड ऑटोमॅटिक पोस्ट ऑन एप्लिकेशन. यामध्ये तुम्हाला दिसतंय ऑलरेडी इतरांना पैसे न देतात तुमचे 10 व्यवसाय 10,000 ग्रुपवर पोस्ट करून ग्राहक मिळतात. नंबर आहे. ठीक आहे, हे अशा प्रकारचं आहे. आता मी काय करतोय, मला ही काय करायचे, पोस्ट काय करायचे, फेसबुकला ऑटोमॅटिक करायचे, पैसे न घालायचा. सर्वात पहिल्यांदा ऍप्लिकेशन समजून घ्या कसं आहे. मी तुम्हाला काय केलेले, व्हॉट्सअपवरती अशा प्रकारचं ऍप्लिकेशन पाठवलेलं आहे. इथे काय करायचं, क्लिक करायचं, डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारचं ऍप्लिकेशन काय होतं, डाउनलोड होतं. डाउनलोड झाल्यानंतर इथं काय करायचं, वरती गुगल क्रोमला जायचं. गुगल क्रोमला गेल्यानंतर इथं काय करायचं, क्लिक करायचं. एक्सटेन्शनला क्लिक केल्यानंतर इथं काय 3 लाईनला क्लिक करायचं, मॅनेज एक्सटेन्शनला जायचं, ड्रॅग अँड ड्रॉप करायचं. ठीक आहे, आता आपण मी कसं चालवायचं ते बघतो. इथं जर तुम्ही बघितलं तर इथे काय होतं की सर्वात पहिल्यांदा काय करायचं, समजा तुम्हाला ही जाहिरात काय करायची, कॉपी करून तुम्हाला पाठवायचं. तुम्ही काय इथं करायचं, सेव्ह करायचं. समजा मी काय केलं, सेव्ह केलं, डाउनलोडच्या फोल्डरमध्ये ठेवलं, पोस्ट 1, POST 1. ठीक आहे, पोस्ट 1 केली, डाउनलोड मध्ये माझ्या ठेवली. एकदम लक्षात घ्या कुठं काय करतोय तो. आता इथे काय करतो आपण, एक तर ऑटो पोस्ट करतो. ओके, आता इथे बघा, ग्रुप जे आहेत ते इथे तुम्हाला काय होतात, ग्रुप दिसतात. 1 2 3 4 5. हे बघू समजून घ्या. इथं काय करतो, ऍड पोस्ट ग्रुप या साईडला काय होतात, दिसत आहे. तिथे एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण एक एक ते बघा. ऍड फोटो. ऍड फोटो केल्यानंतर तुम्ही फोटो कुठे ठेवला होता, तुमच्या डाउनलोड मध्ये. मी काय केलं, क्लिक केलं. आता याच्यामध्ये तुम्हाला जर हा करायचा असेल तर तुम्ही करू शकता, डाउनलोड. आता समजा तुम्ही इथे बघितलं, इथे तुम्हाला अजून काय पाहिजे होतं. समजा व्हॉट्सअपला गेला, समजा तुमचा एखादा काहीतरी कंटेंट आहे. समजा उदाहरणार्थ समजा एक बघा कुठला एखादा कंटेंट असेल तर एखादं कुठलं कंटेंट घ्यायचं आहे किंवा असं टाकायचं. डायरेक्ट तुम्ही इथे गेलं, एने नीड टू दिस सॉफ्टवेअर प्लीज फॉर. ते मी आपलं असं टाकलंय तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी. नंतर तुम्हाला मराठीमध्ये वगैरे चांगलं तुम्ही कंटेंट टाकू शकता आणि इथं काय करू शकता, पोस्ट करू शकता. आणि हे बघा, लक्षात घ्या, इथं जर तुम्ही पोस्टला क्लिक केलं, पहिलं काय केलं, एनी नीड टू दिस सॉफ्टवेअर, इथं काय केलं, इथून गेलात, इथे गेल्यानंतर इथं काय करू शकता, इथं तुम्ही मेसेज. बघा मी काय करतो, मेसेज टाकायचं तर बघ कसं टाकू शकता. इथे काय पण देऊ शकता, लिंक टाकू शकता. तुम्हाला मेसेज नाही, फोटो टाकायचा असेल तर काय करू शकता, व्हिडिओ टाकायचा असेल तर कसं, तिन्ही ऑप्शन. मला काय करायचे, फक्त फोटो टाकायचे. आता फोटो कुठल्या कुठल्या ग्रुपला टाकायचे, सध्या मला काय करायचे, तुमच्या बदलापूरला काय करायचे, टाकायचे. म्हणजे आता पहिल्या ग्रुपला गेलो मी, किंवा मराठा बिझनेस असोसिएशनला गेलो, 96 मराठा, किंवा समजा इथे मी 4ला गेलो, किंवा 5ला गेलो. एकदा मला समजा हे काय समजा, मला कुठला फायदा होता, मराठा मराठ्यावरनं कुठले कोर्स, मराठी किंवा बिझनेस बोल, BSINE बिझनेस असं टाकलं. कळतं की इथे जे तुम्ही सर्च करता म्हणजे टाकलं बिझनेस. त्याच्यानंतर मालाड, इथं क्लिक करायचं, मालाड, उद्योग समूह, दादर, किंवा मुंबईचं फक्त इथं काय करायचं, तुम्ही काय करायचं, क्लिक करायचं. मग किती आहे, इथे तुम्हाला दिसतंय जसं मी ग्रुप काय करतोय, जॉईन करतोय, तशी इथं काय होते, संख्या येते बघा. दिसते का, इथं काय होते, 16 17 मी होते 17 पकडतो. ठीक आहे, इथं काय केलं, तुम्ही ग्रुप क्रिएट केला, इथं टेक्स्ट मेसेज टाकला, त्याच्यानंतर इथं काय केलं, फोटो टाकला, आणि इथं काय केलं, फक्त पोस्ट केलं. ज्या वेळेला पोस्ट करता त्यावेळेला काय होतं, इथे तुम्हाला असं क्लिक दिसतंय. याचा अर्थ बघा काय दिसतंय, बदलापूरच्या ग्रुपवरती हाय ते काय झालेले आहे, लिंक झालेले. मुंबई बिझनेस ग्रुप 7 हा आयडी पण तुम्हाला दिसतोय. म्हणजे विचार करा की तुम्हाला ऑलरेडी काय होतंय की याच्यामध्ये कुठल्या ग्रुपला पोस्ट पडते नाही का, दिसते बघा ऑटोमॅटिक. तुम्ही बघा इथे लगेच रिपोर्ट भेटतो इथे तुम्हाला. मराठ्यावरती आता दादर बिझनेस ग्रुपला पडली. मी किती ग्रुप केले होते, 17 ग्रुप केले होते बरोबर. बघा, ठीक आहे, मी काय फक्त डेमोसाठी केली होती म्हणून मी स्टॉप करतोय.
कारण आम्ही प्रॉपर ऍडव्हर्टाईज नव्हती त्याच्यामध्ये. म्हणजे बघा पुन्हा पोस्ट करायची असते इथं करून घ्यायचं. इथं बघा दिसतंय. ठीक आहे, आता मला खरोखर बघायची इथं पडले काय तर मुंबई बिझनेस क्लिक केलं. ऑलरेडी दिसतंय सक्सेसफुली पोस्ट. आणि काय दिसतंय कुठल्या ग्रुपवर मुंबई. मला व्ह्यू पोस्ट मध्ये बघायचं असेल बाबा ही व्ह्यू पोस्ट. आता जर इथं बघितलं तर त्या फेसबुकला गेल्यानंतर बघा मुंबई बिझनेस ग्रुपला यांनी नेट ऑलरेडी काय केलेले माझे पडलेले. आता इथून काय होणार नंतर जे कमेंट कमेंट आहेत ना ते लोक काय करणार. म्हणजे बघा माझे मुंबई बिझनेस ग्रुपला पडले. ते असं ऑलरेडी कसं होतं की तुम्हाला इथे ज्या ज्या ग्रुपला पडले ना ते इथे काय होते दिसतंय. माझं डेमो अकाउंट आहे. ज्या ज्या ग्रुपला फेसबुकचे तुमचे ग्रुप असतात त्या सगळे इथे हे सगळ्यात ग्रुपला होता. इथे तुम्ही फेसबुकला गेला ग्रुपवर बघितलं तर बघा विठ्ठल रुक्मिणी कोकणी कथा वास्तव्य मुंबई कुंभकोण बदलापूर या अशा प्रकारचे ग्रुप येतात. ते प्रत्येक ग्रुपला कळते राईट साईडला बघा ते बघा इथे ते ग्रुप दिसत आहेत ते बदलापूर बघा टाच्या असतात ना हे दिसत ना. आणि त्या ग्रुप बघितले तर समजा बदलापूर कट्टा असेल किंवा इथे बदलापूर बिझनेस पॉईंट असेल इथे तुम्ही क्लिक केला मराठवाडा क्लिक केला असेल बदलापूर फ्लॅट असेल बघा 19 बघा 3.6 मला आहे मग तुझी माझी बोललो की बघा इथं मला टायमिंग नागपूरमधला म्हणजे आता इथं जर तुम्ही बघितलं तर काही आता इथं बघा तुम्हाला जर दिसतं इथं काय तर क्लिक करायचं क्लिक केल्यावरती तुम्हाला दिसतंय ठाणेकर बघितलं तर ठाणेकर बदलापूर नगरमध्ये बघितलं. हे असेच केल्यानंतर इथे तुम्हाला कळतं टोटली ग्रुप काय होतं दिसत नाही पण इथे काय होतं तुमची जी पोस्ट आपण फेसबुकला कशी करतो क्रिएट पोस्ट त्याच्यानंतर हा फोटो फोटो काय करतो आपण टाकतो आणि त्याच्यानंतर काय करतो आपण हा आपला टायमिंग करतो मग हे असं बघा आता इथे पण बघा हे बघा post कशी असते. अशा प्रकारचे आता इथे तुम्ही गेलात की म्हणजे कसं होतं की प्रत्येक वेळेला कसं होतं की तुम्हाला नुसत्या तुम्ही हे अशा मॅन्युअली करण्यापेक्षा डायरेक्ट काय होतं की ऍप्लिकेशन ह्याच्यामधून काय करतंय हे असं करा प्रत्येक ग्रुपला जा मग त्याच्यानंतर क्लिक करा याच्यात या मग त्याच्यानंतर पोस्ट करा याच्या विषय कसं आहे की हे ऍप्लिकेशन जे आहे ते काय होतं पोस्ट काय होतं कंटिन्यू करत असतं. कसं होतं तुमचा फायदा होतो. ठीक आहे हे बघा प्रत्येक ठिकाणी अर्धे काय होतं ठीक आहे धन्यवाद.